टीम जय हनुमान कामोठे संघाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी. अर्थातच पहा, आपण अधिक वेळ घेऊ नका. अन्यथा पॅनल्टीचा विचार केला जाईल. मग पॅनल्टी दिली नाहीये, परंतु थोडी घाई करा प्लीज टीम जय हनुमान कामोठे. IPL ची ही धून आपण ऐकली. खरं तर कामोठे संघ पेन नगरीत दाखल झालाय, परंतु बाजारपेठेत अधिक ट्रॅफिक आहे आणि खरं तर त्यांना ठाऊक नाहीये प्रॉपर रोड. खरं तर रिंग सलकरणी जर आले असते संदीप सर तर लवकर पोहोचले असते. पॅनल्टी जरूर नाही आहे, परंतु लवकर आपण फलंदाज दाखल करा आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चला, पंचांना विनंती असेल आपण देखील मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. सेकंड मॅच टीम भैरवनाथ दुतुम संघाला फाईट करण्यासाठी जय हनुमान कामोठे पनवेल. 5 षटकांचा हा सामना. पहा संदीप सर, आज देखील शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. प्लीज आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की एकदा कॅमेरा टेकडीवर घ्यायचा आहे. जे टेकडीवरचे प्रेक्षक आहेत त्यांना पाहूया आपण. जरूर ऑरेंज कलरच्या कार इथे सध्या कॅमेरा आहे. तदनंतर आपण पाहतोय त्या ठिकाणी दादा आहेत. रिक्षामध्ये काही प्रेक्षक आमचे शाळेतील विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. तदनंतर आमचे रिक्षा ड्रायव्हर्स त्या ठिकाणी आहेत. काही कॉलेज मधले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर हे लाडके प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक. आज त्यांनी केले मोठ्या संख्येने ही गर्दी. काही प्रेक्षक पहा खरं तर त्या ठिकाणी बसलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वेलकम इन टेनिस बॉल क्रिकेट. आपण पाहताय DK चषक 2024 हे शानदार आयोजन. एकदा आपण सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन मध्ये जाऊया, तेथील प्रेक्षक पाहूया. यस टेकडीवरचा दादा यस, जो ऑरेंज कलर भगव्या कलरचा ध्वज ज्यांच्या हातात आहे त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. वेलकम दादा. थोडं सेफ्टी प्लीज, सावध राहा त्या ठिकाणी. सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन मध्ये कॉलेज मधील विद्यार्थी अधिक आहेत. त्या ठिकाणी आमचे लाडके प्रेक्षक बसलेत. पहा काही विद्यार्थ्यांनी दांडी मारली आज, परंतु आज त्यांना टिपलंय आमच्या कॅमेरामॅनने. काही कामगार वर्ग आज त्यांनी देखील दांडी मारली असेल. त्यांना ठाऊक आहे आजचा लॉस फार कमालीचा आहे. आज क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचं बॅटल पाहायला मिळेल. द गेम इज ऑन. डावाला सुरुवात. जय हनुमान कामोठे संघ करणार आहे प्रथम फलंदाजी. ऑन स्ट्राइकला परेश म्हात्रे, त्याच्या समवेत त्याचा साथीदार. नॉन स्ट्राइकला गुणवंत गोवारी. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रणित ठाकूर. द गेम इज ऑन. डावाला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगला. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. आहे जनतेचा कारभारी, विकासाचा रस हवुरी ना आमचे दत्ता कमले DK दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले DK दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. शॉर्ट पिच चेंडू होता आणि खरं तर आपण हाफ शॉटेड फुलचा फटका आपण पाहिला आणि त्या ठिकाणी मिळाले अगदी पहिल्या चेंडूवर चौकार. 400च्या स्ट्राइक रेटने केले सुरुवात परेश म्हात्रे आणि शॉर्ट पिच होता. तदनंतर गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. निश्चितच एक सिंगल मिळेल
आणि एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल एकूण 5 धावा. आमचे हनुमान नाईक सर कळवे हे देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. PTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राईक रोटेट झाले. पहिल्या 2 चेंडूंवर आपण पाहिलं एकूण रन्स आल्या 5 आणि तदनंतर मात्र स्ट्राईकवर गुणवंत गोवारी फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. तदनंतर आपण पाहिलं अतिरिक्त स्पीडने वेगवान चेंडू होता. चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये डॉट बॉल आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 5. आणखीन एक चांगला चेंडू होता. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, खरं तर गिव्ह अप केलं होतं. एसटेना चेंडू जर आदळला असता तर ही पहिली विकेट गमावली असती. कामोटे संघाच्या प्रत्येक खेळाडूला लगातार 2 चौकार, लगातार 2 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लगातार 2 विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज कामोटे टीमला. अभिषेक दुबे सर, शिवम ट्रान्सपोर्टर कामोटे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. कामोटे संघाच्या फलंदाजांना लगातार 2 चौकार 2 षटकाराला 500चं पारितोषिक. फटका लाजवाब आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जरूर. चेंडूला कलेक्ट करेल तत्पूर्वी मिळेल एक सिंगल. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 1 चौकार 3 सिंगल 1 डॉट बॉल 5 चेंडू मध्ये आल्यात. एकूण 7 धावा. टीम जय हनुमान कामोठे खरं तर एक विस्फोटक संघ. पनवेल तालुक्यातील जय हनुमान कामोठे. फ्लिकचा फटका. चेंडू चाललाय दन 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 करत सीमा पार. व्हॉट बॅटिंग, व्हॉट अ स्टार्ट. षटकार. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. गुणवंत गोवारीचा हा फटका पहा एकदा रिप्ले मध्ये. या दरम्यान कामोटे गावचे सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स आणि 40 प्लसचे दमदार खेळाडू गजाननदादा गोवारी यांचे इथे आगमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासमध्ये आपलंही स्वागत. निखिल आणि खरं सुबोध यांचं इथे आगमन झालंय. हळूहळू मात्र कामोटे संघाचा स्क्वॉड फुल होत चाललाय, कारण ते मार्केटमधून आले गर्दीमधून, त्यामुळे थोडेसे लेट झाले. मग तो लेट पण थेट आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया, धुतुम आणि कामोटे संघाला. गजाननजी गोवारी साहेब, आपण या व्यासस्पर्धेत आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जरूर काही खेळाडू उशिरा आलेत, परंतु काही बिघडलं नाहीये रोशन सर असं मात्र म्हणावं लागेल. आणि खूप चांगली सुरुवात मिळाली जय हनुमान कामोठे पनवेल संघाला. पहा खरं तर विकेट टफ आहे, ज्याप्रमाणे रोशन सर म्हणाले स्किटी विकेट आहे. चेंडू स्किट करून येतोय, तुम्हाला प्रॉपर टायमिंग करावं लागेल. आणि सेन्सिबल क्रिकेट अर्थातच प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स तुम्हाला खेळावे लागतील. अधिक घाई करायची गरज नाही आहे. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर मागच्या मॅचमध्ये अर्थातच पहिल्या मॅचमध्ये 49चं टार्गेट होतं, 49चं टार्गेट. आणि कालच्या दिवशी जर आपण विचार केला तर 70च्याही पलीकडे रन्स आपण पाहिला, पण ती विकेट वेगळी होती. स्विचिटचा फटका फसलाय क्षेत्ररक्षकाला, चेंडूच्या खाली पकडलाय झेल. फलंदाज परेश म्हात्रेचा संपलाय खेळ. तालुक्याची क्रिकेट स्पर्धा है मानाची. थँक्यू. बघा मैदानाच्या आतमध्ये रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे यांचं इथं आगमन 3ऱ्या क्रमांकावरती. खरं तर आपण पाहिलं पेडमध्ये आजच्या दिवशी या डीके चषकामध्ये तुम्हाला ताकदवर संघ आणि तेवढेच ताकदवर खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये बारक्या कांबळे नावाचा आता खेळाडू मैदानामध्ये आलाय. रायगडचा वेल फिनिशर म्हणून त्याला संबोधलं जातं. परमेश, नक्कीच जय हनुमान कामोठे म्हटलं ना की मग बारक्या कांबळे द वेल फिनिशर. परंतु लवकर यावं लागलं आज. खरं तर अगदी 1 षटक आणि 1 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि मैदानात बारक्या कांबळे. खरं तर हे प्रेक्षक अशाच खेळाडूंना पाहायला आलेत आणि आज त्यांनी केले गर्दी. भैरवनाथ धुतुम संघ देखील तेवढाच ताकदवान संघ. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं
आणि तदनंतर फलंदाजी आपण पाहतोय कामोठे संघाची. समोर होता चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, लॉंग चेस आहे, चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी मिळतील 2 रन्स. 2 धावेने अकाउंट ओपन केलंय बारक्या कांबलेने. द वेल फिनिशर, टेनिस बॉल क्रिकेट मधला हा सितारा, आणि आज खरं तर त्याला पाहण्यासाठी खरं तर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग जमा झालाय. नेक्स्ट बॉल सिद्धेश ठाकूरचा बारक्याचा हा तडाखा, चेंडू मात्र चाललाय सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. बारक्याला प्रत्येक षटकारासाठी शिवम ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्व अभिषेकजी दुबे साहेब यांच्याकडून 500चं पारितोषिक आलंय. जी पेमेंट होईल, गुगल पे, फोन पे, गुगल पे, आता टाटा पे नवीन येते ऑनलाईन ॲप खरं तर मार्केटमध्ये. तर जी पे केलं जाईल प्रत्येक षटकाराला 500 रुपये बारक्याला आणि निखिलला, प्रत्येक षटकाराला 500 आणि प्रत्येक फलंदाजांना लगातार 2 चौकार षटकारासाठी 500 रुपये दिले जातील कामोठे संघाला अभिषेक दुबे साहेब यांच्या माध्यमातून. 6 धावांसाठी आपण फटका पाहिला. एकूण धावसंख्या 21-21. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. षटकार आल्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट, मिळाली एक सिंगल. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हे आहे क्रिकेट, आणि खराब चेंडूंवर प्रहार करणं हे देखील क्रिकेटच आहे. आणि अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आज बारक्याने ते दाखवलं. खराब चेंडूवर प्रहार केला, स्विचिटचा फटका आपण पाहिला, आणि तदनंतर चांगल्या चेंडूला सन्मान दिला, सिंगल. स्ट्राईक झाले रुटेट. ऑन स्ट्राईकला गुणवंत गोवारी 7 या धावसंख्येवर खेळतोय. स्विच हिट करण्याचा हा प्रयत्न पॅडवर आदळलाय, परंतु बॅटची इनर एज. ऑफिशियली पंच आमचे संतोषजी चौधरी सरांना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला सिंगल जरूर मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल. एकूण स्कोर कार्डवर 23 रन्स ऑन द बोर्ड. 23वा 1 विकेटच्या मोबदल्यात 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2, दुसरं हे पॉवर प्ले सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. समोर होता फ्लिकचा फटका, प्रॉपर गॅप सिलेक्शन, बारकेला दिलाय सेकंडचा कॉल. होतील का कंप्लीट? नाहीये. ही चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. अपघात घडला. फलंदाज या ठिकाणी गुणवंत गोवारी बॅक टू द पॅव्हलियन. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. फलंदाज बाद झाला. अर्थातच गुणवंत गोवारी त्याच्या बॅटमधून आपण पहिल्याच षटकामध्ये षटकार पाहिला होता, आणि मिस कॉल असं म्हणावं लागेल. आणि तदनंतर रनआउटची विकेट. 4थ्या क्रमांकावर सोनू पाटीलला आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. हनुमान कामोठेच्या अगेन्स्ट टीम भैरवनाथ दुतुम. पहिल्या सत्रात आपण हनुमान कामोठे पनवेल संघाची फलंदाजी पाहतोय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट. क्या क्लॅरिटी आहे बॉस, अप्रतिम क्लॅरिटी आपण पाहतोय. आणि डीके साहेबांचं हे शानदार आयोजन, अर्थातच डीके चषक 2024चं हे 3रं ॲडिशन, 3रं पर्व. पहिल्या षटकात आल्या प्रणित ठाकूरच्या एकूण 13 रन्स. दुसरं षटक सिद्धेश ठाकूरचा, रन्स आल्या 11. परंतु दुसऱ्या षटकात असं पण म्हणूया 2 सफलता मिळाल्या. 1 विकेट मिळाली अर्थातच परेश म्हात्रेची, आणि बाद झाला गुणवंत गोवारी रनआउटच्या स्वरूपाने. पुढचं षटक परेश ठाकूर. घुटना टेकलाय जरूर, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. त्या राजधानीवरती रायगडातील
हे पेन तालुका आणि पेन तालुक्यातील खरं तर अगदी पेन शहराच्या अगदी मधोमध छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते ज्या मैदानाचं उद्घाटन सोहळा आपण पाहिला। यावेळेस 6 चेंडू, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन्स आणि एक एक्स्ट्रा चेंडू देखील फेकावा लागेल परेश ठाकूरला। समोर होता लॉफ्टेड हिट, समालोचन कक्षाच्या दिशेने आलाय, एक टप्पा, चेंडू सीमा पार, चौकार। रायगड किल्ला महाराज लगातार 2 चौकार, 2 षटकार आणि 2 विकेटला कामोटे संघाला 500 आणि स्पेशली निखिल गोवारी बारक्या कांबळेला पर षटकार पर विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक असेल। अभिषेक दुबे सर शिवम ट्रान्सपोर्टरचे ओनर कामोटे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया। पण नुकताच बारक्या आलाय, परंतु 6 चेंडूमध्ये 18 रन्स वर सध्या खेळतोय। आणखीन एक मोठा हिट जरूर घ्यायचा होता, डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवायचं होतं, परंतु कमालीचा कमबॅक गोलंदाज परेश ठाकूरचा। डॉट बॉल फेकला, खरं तर डॉट बॉलची आवश्यकता देखील आहे टीम भैरवनाथ धुतुम संघाला। बारक्याचा हा विकेट, वॉट बॉल, काय चेंडू फेकलाय परेश ठाकूरने, त्रिफलाचित केलाय। यू मिस, आय विल डेफिनेटली हिट। बारक्या कांबळे बॅक टू द पॅव्हलियन। सह्याद्री मातीचा कणकण सदा हे रमेश मैदानामध्ये खेळतो भैरवनाथ धुतुम संघ। हा एक उरण परिसरातील अतिशय ताकदवर संघ आहे। नुकतीच स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक खरं तर बामणडोंगरी स्पर्धा आपण पाहिली, त्या स्पर्धेमध्ये दमदार खेळ या टीमचा राहिला आहे आणि ज्या टीममध्ये परेश सारखा चांगला खेळाडू, संपूर्ण टीम त्यांचा आपण जर विचार केला तर अतिशय ताकदवर असा हा संघ आहे उरण परिसरातला। हा संघ एका बाजूला पनवेल तालुक्यातील जहरमन कामोटे या 2 टीमच्या दरम्यान आता ही लढत आहे। आज खरं तर आपण पाहिलं आजचा दिवस गुरुवार आहे, अतिशय शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी आपण जर पाहिलं तर आजचे 8 संघ आहेत हे तेवढेच ताकदवर आहेत। सन्माननीय पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी दिलीप पाटील साहेबांचं इथे आगमन, त्यांना विनंती असेल आपण इथे आसन सभा आणि त्याचबरोबरने अविनाशी पाटील आणि सुदर्शन मोकल उर्फ बालगोडू कदाचित आणखीन एक नाईट स्पर्धा पाहायला मिळेल पेनमध्ये, तयारी आहे त्यांची, त्यांनाही आपण सगळे देऊया। जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। त्याचप्रमाणे वडखल परिसरातील आमचे रवी दादा, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। प्लीज रवी दादाला आमची विनंती असेल, पहा रोशन सर खूप चांगली पंच आणि मी रवी दादांना विनंती करेल, दादा आपण देखील प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। यावेळेस चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, व्ही सेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय समालोचन कक्षाच्या दिशेने, चौकार। माझ्या राजाचं खरं तर आज देखील शिवराज्य सुरू आहे। मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्याची स्वप्न पाहिली, फक्त स्वप्नच पाहिली नाही तर ती सत्यात देखील उतरवली, स्वराज्याचे जनक राजे शिवछत्रपती। हॅलो, आमचे वडकलचे रवी दादा एकाचे चांगले खेळाडू आणि सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं, आपण त्यांचं करूया स्वागत। थँक्यू। यस, निश्चितच त्यांचं स्वागत केलं जाईल या षटकाराने आणि या 6 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 43 रन्स 43। वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी, वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी। डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 43 रन्स 43। एकदा स्कोर कार्ड कडे लक्ष टाकूया। परेश म्हात्रे आणि गुणवंत गोवारीची ओपनिंगची जोडी आपण पाहिली। खरं तर परेश आणि गुणवंत खूप चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळत होता, परंतु दुसऱ्या षटकात सिद्धेश ठाकूरचं कमबॅक षटक पाहिलं।
बाद झाला त्या ठिकाणी परेश आणि रनआउटची विकेट गुणवंत गोवारीची. आणि तदनंतर मात्र बारक्या कांबलेला इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं, बरसला बारक्या, परंतु एक चांगला चेंडू फेकला परेश ठाकूरने आणि तदनंतर मात्र विकेट गमावली बारक्याची. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटकात आल्या 13, सेकंड ओव्हर मध्ये 11, परंतु परेश ठाकूर विकेट जरूर मिळाली बारक्याची, परंतु रन्स देखील आल्या एकूण 19. थोडं स्पीडअप घ्या प्लीज. आज रोशन सर आपल्याला एक टीम क्वालिफाय करायची आहे सुपर 4 मध्ये. कालच्या दिवशी आपण खरं तर खार सापोली संघाचा कमालीचा खेळ आपण पाहिला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. खरं तर वरेडी संघाने देखील की जे 2 संघ क्वालिफाय झालेत सुपर 8 मध्ये, अर्थातच मेगा फिनाले फायनलचा दिवस सुपर संडेला तो सामना आपण पाहणार आहोत सकाळी 9 वाजता. आज खरं तर रायगडातील सितारे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातीलच एक सितारा निश्चित आपण पाहिला, अर्थातच बारक्या कांबलेला. 4थ्या षटकासाठी प्राचारण केलंय गोलंदाज निलेश ठाकूर. एका बाजूला भैरवनाथ धुतुम, अर्थातच उरण तालुक्यातील हा एक ताकदवर संघ, त्यांच्या विरोधात पनवेल तालुक्यातील बारक्या कांबले यांचा जय हनुमान कामोठे संघ. फार मजा येईल सामना पाहायला. निश्चितच लेदर क्रिकेट देखील तेवढाच चांगला खेळतोय आणि टेनिस बॉल क्रिकेट देखील खूप चांगला खेळतोय. अर्थातच निलेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर अगदी छोटंसं रनअप आहे. समोरला सोनू पाटील. शेवटचे हे 2 षटक बाकी आहेत. 43 धावा स्कोर कार्डवर. प्रोजेक्ट स्कोरचा आपण विचार केला तर 72 दाखवतोय, परंतु त्याही पेक्षा जास्त बनवायचा इरादा असेल टीम जय हनुमान कामोठे संघाचा. शपुलोनक्यांचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला पुश केला, स्क्वेअर लेगला मिळेल एक सिंगल. स्ट्राइक झाले रुटेट. एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या एकूण 44. परेश निलेश ठाकूरला आपण पाहता या संघातला सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि त्याच्याकडे देखील व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे. तो निलेश ठाकूर आहे. चांगला ऑलराऊंडर या संघाचा, बॉलिंग मार्कमध्ये आहे. आज खरं तर ते प्रदर्शन द्यावं लागेल निलेशला, कारण की हनुमान कामोठे संघाचे फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतायत. खराब फेकी आहे, बॅकअप चांगलं होतं, अन्यथा आणखीन काही रन्स आल्या असत्या. एकूण रन्स आल्या मागच्या चेंडूवर 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल 46 रन्स, 46 धावा. पण स्लॉग ओव्हर्स आहेत. 5 षटकांच्या मॅच मध्ये शेवटचे 2 षटक स्लॉग ओव्हर म्हणावे लागतील आणि त्या स्लॉग ओव्हर मध्ये रन्स येणं गरजेचं आहे. परंतु खूप चांगली गोलंदाजी निलेश ठाकूरची. ऑफस्टिकच्या बाहेर होता. तदनंतर पंच संतोष चौधरी सरांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. हॅलो. या दरम्यान आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक दत्ता कांबळे साहेब आणि त्यांचे बंधुराज या ठिकाणी राजोदा कांबळे यांचं आगमन, त्यांचे सहकारी, त्यांचंही इथे पण करूया स्वागत. बॅटची लीडिंग एज फलंदाज सौरभ गोवारी बॅक टू द पॅव्हलियन. चा दिवस परमेश. शोभुनी दिसे द्वारका माई, तेथे बसले होते सद्गुरु साई. चिंता क्लेश दूर करा या धावून येती भक्तांच्या टाई. ओम साईराम. अप्रतिम संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. ओम साईराम. अनेक भक्तजन सध्या आपण पाहतोय रोशन सर की पायी शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. खरं तर श्रद्धा आणि शबुरीचा कान मंत्र ज्यांनी दिला. या चेंडूवर पाहायला मिळेल एक सिंगल. मनीष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. सो वेलकम मनीष. शिवशंभो पाटणेश्वर संघाचे हे सर्व खेळाडूंना आपण पाहतोय. समोरला होता स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पेन नगर परिषदच्या दिशेने चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये.
षटकार आपण पाहिला आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळाली एकूण 54. 54 रन्स ऑन द बोर्ड. 4 विकेट्स कमावलेत. 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणखीन एक मोठा फटका जरूर घ्यायचा होता. अलॉंग द कार्पेट शॉट पाहायला मिळाला लॉंग ऑनला आणि तदनंतर मात्र मिळाली एक सिंगल. षटक संपलं 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पाहायला मिळेल 5-5 55 धावा. नावात दम नाही तो कम रुबाब त्याचा मोठा. ये दत्ता कांबले नावाचा ब्रँड सच्चा कार्य करता. साऱ्यांना वाटतोय थँक यू. ही स्पर्धा टॉपची का आहे याचं ज्वलंत उदाहरण खरं तर आपण एकदा प्रेक्षक पाहूया. आज सोबा गर्दी आहे. खरं तर ग्रामीण गटातील संघ इथे नाही आहेत. पेन तालुक्यातील संघ आज नाही आहेत खेळण्यासाठी. तरी देखील दत्ता कांबळे यांच्यावर असणारं प्रेम आज पाहायला मिळालं प्रेक्षकांकडून देखील. राजू दादांचं देखील आपण स्वागत करूया. प्रचंड प्रमाणात प्रेक्षक. खरं तर सर्वाधिक प्रेक्षक जर कोणत्या मैदानात येत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगरपालिकेचं हे ऐतिहासिक मैदान. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज प्रणित ठाकूर. पहिलं षटक फेकलं होतं आय थिंक प्रणितने. यावेळेस पॅडवर आदळलाय. एक्स्ट्रा स्पीड आपण पाहिला. आतमध्ये चेंडू आला. काही आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल. आणखीन एक रन्स जरूर घेतले. पाहूया आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून खेळाडू सुरक्षित आहे की एक एक्स्ट्रा रन्स खर्च करावी लागेल. हॅलो बघा प्रेक्षक आपण त्या कॅमेऱ्याच्या ह्याच्यावर चढू नका. स्टेजवर खाली उतरा. खालून आनंद घ्या. तुम्हाला बघायचं असेल अगदी उंचावर व्ह्यू तर तुम्ही डोंगरावर जा नाही तर त्या पॅव्हेलियनमध्ये बसा. पण त्याच्यावर कोणी बसू नका. काल देखील आम्ही सूचना दिली. बघा शाळेचे विद्यार्थी आउट OUT आउट मैदानाच्या बाहेर रनआउटचा शिकार होतोय अजून एक खेळाडू. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन. यस थँक्यू डीजे. खरं तर कामोठे संघासाठी कॅश प्राइज असेल. सलगचे 2 चौकार सलगचे 2 षटकार किंवा 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय निखिल गोवारी आणि बारक्याला पर षटकारासाठी 500 रुपयाचं हे कॅश प्राइज. परंतु यावेळेस आपण हा फटका पाहूया. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. वक्रतुंड मित्र मंडळाने आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळाने आयोजन केलाय भारी. यस थँक्यू. सन्माननीय अभिषेक दुबे शिवन्स ट्रान्सपोर्ट कामोटेचे यांच्याकडून हे कॅश प्राइज आपण पाहतोय. 6 धावांसाठी आपण चेंडू पाहिला सीमा पार. एकूण धावसंख्या 61 61. आणखीन एक होय. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. जरूर कॅश प्राइज अभिषेक दुबे साहेब शिवांस ट्रान्सपोर्ट कामोठे यांच्याकडून हे कॅश प्राइज आपण पाहतोय. बरसलाय शेवटच्या षटकात बरसलाय फलंदाज निखिल गोवारी. रिमांडवर घेतलाय प्रणित ठाकूरला. ॲनालिस्ट बिघडवली प्रणितची. पहिल्या षटकात खरं तर 13 रन्स फक्त दिला होत्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रणित ठाकूरचा. आणि या षटकात सलगचे 2 षटकार. ऑफस्टिकच्या फार दूर होता. पंच आमच्याकडे वळतायत आणि पंचांचा खरं तर निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. स्वेअर चेंडू आहे. अवांतर 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एक एक्स्ट्रा चेंडू देखील फेकावा लागेल प्रणित ठाकूरला. राईट अमोर द विकेट. स्लॉट मध्ये होता. पाठवलाय साईडच्या प्लॉट मध्ये.
सीमा पार. व्हॉट अ बॅटिंग, कडक. समाजसेवक दादा यो थँक्यू डीजे. सलगचे हे 3 षटकार. पहिल्या चेंडूवर रनआउटची विकेट मिळाली होती आणि तदनंतर 12th मॅन खुश आहे हनुमान कामोठे संघाचा. सलगचे हे 3 षटकार. एकूण धावसंख्या 74, 74 धावा स्कोर कार्डवर. आणखीन एक जाईल का होय. फ्लॅट पॅरल अगदी मोजून मापून मारलेला हा षटकार. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक फेकलं होतं त्याच्या अगेन्स्ट खेळाडू क्रमांक अर्थातच आला होता 6व्या क्रमांकावर निखिल गोवारी. आज बरसलाय. यावेळेस मिस टायमिंग झालंय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक आलाय वेगाने. खराब फेकी आहे. आणखीन काही रन्स मिळतील. होय, एकूण रन्स मिळाल्या 3. षटक संपलं 5वं. पहिल्या 17चा खेळ समाप्त झालाय. प्रोजेक्ट एक स्कोर आपण पाहिला होता आय थिंक 72, परंतु त्याही पेक्षा अधिक 83 रन्स, 83 धावा आणि 84 टार्गेट सेट केलंय टीम भैरवनाथ दुतुम उरण संघाच्या अगेन्स्ट. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज रोशन पाटील सरांचा. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. हॅलो, धन्यवाद. आपण पाहिला मॅच समरी. तर प्रणित ठाकूरने 2 षटकं फेकली. त्याने धावा खर्च केल्या 41. सर्वाधिक महागड स्पेल राहिलं त्याचं या स्पर्धेमधलं. आणि त्यानंतर सिद्धेश ठाकूरने 1 षटक टाकलं. त्याने 11 धावा दिल्या. परेशने 19 धावा दिल्या आणि निलेश ठाकूरने फक्त 12 दिल्या. प्रणितचे भरपूर महागडी गोलंदाजी आपण पाहिली. टार्गेट बारक्या कांबळे खरं तर बॅटिंग आपण जर पाहिली निखिल गोवारीने इम्पॅक्ट टाकला. तो आला 6व्या क्रमांकावरती 6 चेंडू खेळला, 28 केल्या. आणि सुरुवातीला परेश मात्रेने 6 मध्ये 4 केल्या, कदा 4 मध्ये 6 केल्या आणि गुणवंत गोवारी त्याने 4 मध्ये 8 केल्या. बारक्याने 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. टीज बॉल 84. परमेश जरी पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या असल्या तरी आता विकेटवरचं मॉइश्चर कमी झालं. आता उन्हाचं प्रमाण वाढलंय, विकेट तापली. आता इथून ॲडव्हान्टेज फलंदाजांनाही मिळेल. आणि जी सुरुवात पहिल्या सत्रामध्ये झाली आहे धावा बनवण्यासाठी 83 धावा केल्या. आता 84चं टार्गेट आहे. दुतुम संघासमोर दुतुम देखील कमी नाही आहे. दुतुम संघाचे खेळाडू त्यांच्याकडे देखील अफाट टॅलेंट आहे आणि या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या संघाच्या माध्यमातून केला जाईल. हा संपूर्ण आमचा VIP डाईस. मंचकावरती बसलेले आमचे मान्यवर कॅमेरामॅनला विनंती करा आपण प्रेक्षकांमध्ये देखील फोकस करा. जे डोंगरावरती आज जे पॅव्हलियनमध्ये बसलेत प्रेक्षक कोण कोण आहेत ते देखील पाहायला मिळतील. शाळेचे विद्यार्थी आहेत, जर बंक मारून आले असतील तर कदाचित घरचे पाहतील, त्यांच्यावर तुम्ही फोकस करा. भरपूर प्रेक्षक त्या ठिकाणी पाहत आहे. या सामन्याचा आनंद घेतात. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह. संदीप वास्कर सध्या आउट ऑफ कंट्री आहेत दुबईमध्ये आणि त्यांचे CEO किरण दळवी KD केतन यांचं आपण कार्य पाहता. संपूर्ण कॅमेरामन त्यांचंही देखील विशेष कौतुक. हा बघा लश ग्रीन आउटफील्ड या मैदानाची. एखादं गवताचं कार्पेट जसं अंथरलेलं असं तसं खरं तर हे कार्पेट आहे. आणि या खरं तर मैदानावरती ही बघा प्रेक्षकांची गर्दी. सर्वाधिक जास्त संख्या शाळेच्या विद्यार्थ्यांची आहे, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, प्रायव्हेट असतील, सार्वजनिक. खरं तर आपण बोला क्रिकेटची आवड या सर्व या ठिकाणी प्रेक्षकांना आहे. संपूर्ण स्टँड्स, त्या स्टँडचं नाव शो करा, ते महत्त्वाचं आहे. स्टँडला जे नाव दिलं आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. खरं तर भारतरत्न हे नाव त्यांना जोडावं लागेल, कारण फार पूर्वी ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या पदस्पर्शाने या मैदानाचं उद्घाटन झाला ते खरं तर क्रिकेटचे देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनमध्ये बसलेले प्रेक्षक तुम्ही पाहताय, सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि सर्वात जे टेकडीवरती बसतात त्यांनाही शो करा. त्यांना आम्हाला एक महत्त्वाचा सल्ला द्यायचा आहे.
आपण इथे बसताय पण स्वतःची काळजी बाळगा. सेफ्टी फर्स्ट. मगाशी परमेश म्हणाला सुरक्षा महत्वाची आहे. आपण त्या ठिकाणी खरं तर स्वतःची काळजी सर्वांनी घ्या. अप्रतिम खरं तर अशी स्पर्धा नेत्रदीपक असे आयोजन. या मैदानामध्ये 84 धावा होतील का? कारण समोर एक ताकदवर संघ कामोटे, त्या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला इथे धावा बनवायच्या आहेत. कामोटे संघाला कुणाल शेठ घरत पेठ आणि त्याचबरोबर महेश शेठ घरत मुरबी, विशालजी गोवारी, निलेश जी गोवारी यांच्याकडून शुभेच्छा आल्या. त्यांचं आपण करूया स्वागत. कुणाल दादा आपण जर आला असाल, महेश दादा आपण आला असाल तर प्लीज व्यासपीठावर या. आपलंही स्वागत. कामोटे संघाला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. बरं खरं तर कामोटे संघाची आणि धुतम संघाची फॅन फॉलोविंग प्रचंड मोठी आहे. दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघांची खरं तर प्रेक्षकांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला. असं हे दोन्ही संघात. पहिल्या षटकामध्ये निखिल गोवारी, परेश ठाकूर, ज्युनियर कृष्णा सातपुते या नावाने त्याला संबोधलं जातं. आक्रमकता त्याच्या फलंदाजीमध्ये प्रचंड भरलेली आहे आणि त्याच्याबरोबरने संघातला प्रमुख अनुभवी खेळाडू निलेश ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. धावा बनवायच्यात जवळजवळ 16.80 च्या सरासरीने. पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. निखिल तयार. हलक्या हाताने हा फटका फसलाय. त्यांना क्लिअर करता आलं नाहीये. एका क्षणात त्याने बॅटचा फेस ओपन केला परंतु त्यांना पूर्ण बॉल बॅटला त्या ठिकाणी ड्राईव्ह करता आले नाहीये. आणि इथून मात्र पहिल्या बॉलवरती सॉफ्ट डिसमिसल. मोठा धक्का बसला टीम धुतुमला. खेळाडू बाद झालाय परेश ठाकूर. थँक्यू. बघा मागच्या सामन्यामध्ये उमेश संघाचा प्रमुख खेळाडू त्याच्याकडून अपेक्षा होता तो बाद झाला परंतु त्यानंतर पुढच्या काही खेळाडूंनी जबाबदारी घेतली. अभिजित ठाकूर, कुणालने मात्र चांगली इनिंग साकारली. साईराज मात्र त्याने देखील चांगला स्टार्ट दिला. आता तसंच काहीतरी करावं लागेल. या मैदानाच्या मध्ये सिद्धेश ठाकूरला डाव्या हाताचा अतिशय आक्रमक खेळाडू, तोही तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. अप्रतिम बॅटिंग स्ट्रेंथ खरं या संघाची आहे. अगदी शेवटपर्यंत त्यांच्याकडे ताकदवर फलंदाज आणि त्यांच्या समोर मध्ये टार्गेट देखील प्रचंड मोठा आहे. 84चं टार्गेट आहे. 84 करायच्या. टीममध्ये आपण पाहिला रोशन मात्रे हा खेळाडू आज नाहीये. कामोटे संघाचा एक ऑलराऊंडर. पायाला दुखापत झाली त्याच्या. तोही सामन्याचा आनंद घेत असेल. आडव्या बॅटने हा फटका मिड विकेट मध्ये खेळून काढला जिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फक्त सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. गॅप मिडॉन आणि आपण पाहिला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मध्ये डीप मध्ये मिड विकेटला हा फिल्डर उभा होता आणि त्याच्या दिशेने हा फटका आपण पाहिला. खरं तर सिद्धेश ठाकूरच्या माध्यमातून सिंगल आली. सिंगलने स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन करत असताना सिद्धेश हा खेळाडू. नेक्स्ट मॅच विनर विपक्ष फुंडे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला हे दोन संघ पाहायला मिळतील. यातून जिंकणारा आणि फुंडे अशी लढत तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. निलेश ठाकूर स्ट्राईक एंडला. आज उरणचे दोन संघ आहेत, पुंडे आणि धुतुम. यावेळी बेस आपण पहिला फटका फसला निलेश ठाकूर यांचा आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसलाय टीम धुतुमला. खेळाडू बाद झाला निलेश ठाकूर. आमचे समालोचक मित्र स्वप्नील पवार, फणस डोंगरी यांचं इथं आगमन. काल खरं तर पनवेलमधील नाईट क्रिकेट उसारलीची नाईट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन आपण त्यांचं ऐकलं आणि त्यांचं इथं आपण करूया स्वागत. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय ज्याने 2 षटकामध्ये दिला 41, तो प्रणित. धावा खर्च केला 41 2 षटकामध्ये. आता त्यांना इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. समोरच्या टीमच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना त्यांना धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक विकेटला निखिल गोवारीला 500 रुपये. अभिषेक दुबे शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 500, प्रत्येक षटकाराला बारके आणि निखिलला 500चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलंय. आणि या षटकामध्ये त्याने आतापर्यंत 2 गडी बाद केले, 1 रन खर्च केले. 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या धुतुम टीमची धावफलकावरती. भैरवनाथ धुतुम आणि धावफलकावरती आपण जर पाहिलं तर फक्त सिंगल आहे. प्रचंड मोठा प्रवास
त्यांना या इनिंगमध्ये करावं लागेल. 84चं टार्गेट त्यांच्यासमोर उभं आहे. तर मग टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक षटकामागे 1-2 मोठे फटके घ्यावे लागतील. प्रणीत ठाकूरचा हा फटका बॉल उंच चालला, सोनू जज करतोय. लास्ट मोमेंटला बॉल चाललाय, 1 बाउन्स इनटू द फॅन्स, चौकार. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. आहे जनतेचा कारभारी विकासाचा रस. फटका भरपूर चांगला होता. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, बॉल उंच गेला होता आणि त्यानंतर एका टप्प्याने बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला, चौकार मिळाला. स्विच इट. यावेळेस गल्लीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक परेश, खरं तर त्याला बीट केलंय. खरं तर परेश देखील थोडा इंजोर्ड आहे, त्याच्याही पायाला दुखापत आहे, तरी तो देखील तो मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्या अगदी जवळून बॉल निघून गेला. डीप थर्डमॅनला सीमा पार, लगातार दुसरा चौकार. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. 84 रनचा तुम्हाला पाठलाग करायचा, त्यामुळे काउंटर अटॅक हे गरजेचं आहे. आणि इथे मात्र प्रणीत, ज्याच्यावरती 41 धावा आल्या 2 षटकामध्ये, तो मात्र आता आक्रमण करतो मैदानाच्या आतमध्ये. अनेक वेळा आपण पाहिलं तर धावा बनतात, मोठं टार्गेट चेस केलं जातं आणि या धावा बनवण्याचा प्रयत्न आता कामोटे टीमच्या अगेन्स्ट तुतुम टीमला करायचा आहे. फुल टॉस, आणखीन एक स्विच हिट, रिव्हर्सचा फटका, लगातार 3 चौकार या 3 बॉल मध्ये आले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुतुम टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 13 धावा. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. एटीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. धन्यवाद. चषक ठेवलाय. अतिशी म्हात्रे यांचे आगमन येत्या काही दिवसामध्ये. खरं तर आणखी एक मोठी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल पेणमध्ये. जोह्याच्या मैदानावरती, जोहे आणि रावे गावाच्या अगदी मध्यावरती असणारे नवीन क्रीडांगण जय गिरोबादेव भव्य दिव्य चषक प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 21 ते 25 जानेवारीच्या दरम्यान 32 संघांना इथे प्रवेश दिला जाईल. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25. स्पर्धेची प्रवेश फी फक्त 12,000 आणि मालिकावीरासाठी 10,000 कॅश दिलं जाईल. आणि फायनल मॅचच्या खेळाडूला सामनावीरासाठी कूलर दिलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ब्रँडेड शूज त्या ठिकाणी दिले जातील आयोजकांच्या वतीने. जय गिरोबादेव भव्य दिव्य चषक या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्या. अप्रतिम स्पर्धा. जाऊया बारक्या आलाय बॉलिंग मार्कमध्ये, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सिद्धेशसाठी हा फटका, त्याने अलॉंग द कार्पेट हलक्या हाताने बॉलला ऑन ड्राईव्ह केलाय. सिंगल घेताना पण बॉल दोन्ही खेळाडूंना 14 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये कामोटे संघाच्या देखील 13 धावा होत्या. आणि त्यानंतर या इनिंगला जशी सुरुवात झाली तेव्हा याही षटकामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये 13 आल्या आणि तदनंतर सिंगल रन त्या ठिकाणी पाहता मिळताना धावसंख्येत वाढ. 14 रन स्कोर कार्डवरती. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 70 करायच्यात, 70 रन अजून करायचे आहेत या मॅचच्या दरम्यान. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. आज आम्हाला एक संघ सुपर 4ला क्वालिफाय करायचा आहे. लक्षात सुद्धा प्रत्येक टीमला विनंती राहील, थोडं तुम्ही वेळेला महत्त्व द्या, कारण लांब लांबचे संघ आहे. आणखीन एक स्विच हिट, वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रणीत ठाकूरचा पण तो इथे फॉलो केलं फलंदाजाला. तो जेवढा मागे गेला तेवढा बॉल त्याच्या अगदी शरीरावरती टाकण्याचा प्रयत्न बारक्याचा पाहायला मिळाला. अनुभवी गोलंदाज, त्याच्याकडे असणारा अनुभव त्याने मात्र इथे नक्कीच कामी लावलाय. पंचांचा इशारा यावेळेस आपण पाहताय. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यक्त निर्माण झाला. डेड बॉल, मृत चेंडू, डेड बॉल घोषित केला पंचांनी. कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी मुवमेंट नव्हती. शफल झाले, यॉर्क केला बॉलला, हेलिकॉप्टर उडवलाय काउक कॉर्नर मध्ये. बॉलचा पाठलाग केला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. ऋतिक गोवारी हा खेळाडू होता. प्रयत्न त्याचे चांगले होते, एफर्ट्स त्याने चांगले लावले होते, परंतु झेल त्याला कॅरी करता आला नाहीये. झेल सुटलाय. हाफ हेलिकॉप्टर करता चांगला फटका होता. यॉर्क लेंथवरती बॉल, त्याच्यावरती आल्या 2 धावा. पीटीसीचं हे कार्य तुम्ही पाहताय. कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागेल. नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये आहे, त्याला मात्र पाठवलं लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार.
जबरदस्त बॅटिंग आक्रमक झालाय प्रणित ठाकूर हा खेळाडू. सुरुवातीला आपण पाहिला दोन प्रमुख खेळाडू बाद झाले. परेश बाद झाला, त्यानंतर आपण पाहिला निलेश बाद झाला, परंतु सिद्धेश आणि आपण पाहिलं प्रणित मध्ये एक मोठी भागीदारी या ठिकाणी होत असताना संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण चढवतो, हल्ला चढवतोय ऋतिक गोवारी. त्या ठिकाणी झेल पकडतोय. एक जरी झेल सुटला तरी काय झालं, मी दुसरी पकडीन हा आत्मविश्वास त्याच्याकडे होता आणि हा पॅरलल स्ट्रोक होता. एलिव्हेशन कमी होतं आणि तिथे चांगला झेल पकडला. या लस ग्रीन आउटफील्ड वरती झेल पकडताना मग त्याला पाहिलं आणि हा मोठा धक्का त्या ठिकाणी बसतो. बघा थोडेसे स्किड देखील झाले झेल पकडल्यानंतर, परंतु त्याने बॉल हातातून सोडला नाहीये. विकेट मिळाला प्रणितचा. अजूनही धक्का बसला टीम धुतुमला. साहिल ठाकूर यावेळेस 5व्या क्रमांकावरती चाललाय. 20 धावा केल्या. खरं तर प्रणितने चांगलं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकन टीमने ऑस्ट्रेलियन टीमला पराभूत केलं. 434चं टार्गेट, 437 धावा केल्या त्या मॅचच्या दरम्यान. खरं तर आपण पाहिला हर्षल गिब्सने केलेलं 175. मार्क बाउचरचं मिडल ऑर्डर मधलं फास्टेस्ट अर्धशतक त्या इनिंग मधलं महत्वाचं राहिलं. आणि मखाई अँटनी त्यांनी मात्र सिंगल रन घेतली लास्ट. या धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या होत्या टीमच्या खरं तर विजयासाठी. एकूण धावा दाफलकावरती 22, गडी बाजारात 3. साहिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन ड्राईव्ह करायचा ब्लाइंड स्ट्रोक आणि इथे बॅटला एज लागून बॉल मागे चालला. स्वतःहून साहिलने मैदान सोडलं. ही खरं तर खेळाडू होती, स्पोर्ट्समॅन स्पिरिट ज्याला म्हणतात. अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी नष्ट होत चालल्यात आणि इथे मात्र साहिल मैदानाच्या बाहेर चाललाय. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का बसतोय धुतुमला. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. धन्यवाद. 4 गडी बाद 22 अशी ही धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड वरती. टार्गेट 84 चा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती 62 रन करायचे आहेत 3 षटकामध्ये. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. अनप्रेडिक्टेबल हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही अनुमान परफेक्ट लावू शकत नाही काय घडेल ते. आणि इथे आपण पाहिला नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये चाललाय 6व्या क्रमांकावरती नितीन ठाकूर आणि बॉलिंग मार्क वरती आलाय निखिल गोवारी. सेकंड स्पेल मध्ये सेकंड स्पेल त्याच्या हातामध्ये आलाय. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तो निखिल बॉलिंग मार्क मध्ये या ठिकाणी पाहत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थिरावलेली 22. पहिल्या षटकामध्ये आल्या 13. सेकंड ओव्हरमध्ये बारक्याने धावा खर्च केल्या फक्त 9. आता येणाऱ्या 18 मध्ये करायच्या तब्बल 62. यावेळेस हा फटका फसला. बॉल उंच चाललाय. निखिल जज करतो बॉलला. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न कॉटन बॉलच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का बसतोय टीम धुतुमला. मंचकाच्या समोरून खारसापुलीचे सर्व प्रेक्षक चाललेत. फार खुश आहेत ते, कारण की कमालीचा खेळ काल पाहायला मिळाला. आनंदाचे डोही आनंद तरंगे असं म्हणतात. आनंद प्रत्येक खरं तर खारसापोलीकरण झालाय आणि काल त्यांचा संघ आणि वरडी संघ हाकेच्या अंतरावर असणारी ही 2 गावं आहेत आणि एका विभागातील अमरापूर विभागातील ही 2 गावं काल सुपर 8 मध्ये दाखल झाली. त्यामुळे रविवारी मात्र गर्दी होईल या मैदानाच्या अवतीभोवती. परमेश भरपूर गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रत्येक दिवशी गर्दी आहे. पहिल्या दिवसापासून मधून रविवारी जास्तीची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये, कारण स्पोर्ट्स सायकल देखील आहे प्रेक्षकांना. ऑन साइड मध्ये हा फटका खेचून मारलाय. सोनू पाटील जज करतो त्या ठिकाणी. झेल सुटलाय. त्यानंतर 2 धावा आल्या बॅटिंग करताना भैरवनाथ धुतुम टीमला. धावसंख्येत मात्र वाढ 24 धावा. तुम्हाला खरं तर या षटकांमध्ये ब्लास्ट करावे लागतील, कारण धावांचा डोंगर प्रचंड मोठा आहे. दिल्ली अभिभी दूर आहे असं म्हणावं लागेल या मॅचच्या दरम्यान. टार्गेट प्रचंड मोठा आहे आणि या धावांचा पाठलाग करताना तुम्हाला आता षटकार चौकार हे घ्यावे
लागतील. यावेळेस फटका चांगला आहे आणि इथे देखील आपण पाहिला उंच गेलाय आणि अंतर कमी कापले. काय घडतंय मैदानामध्ये. सन्माननीय जगदीश ठाकूर शिवसेना कर्दर तालुका प्रमुख पेण यांचे इथे आगमन. यांच्या बरोबरने योगेशजी पाटील आणि अमितजी टावरी. असं म्हणतात प्रमेश, महाराष्ट्र आणि शिवसेना याचं अतूट बंधन म्हणजे शिवबंधन ज्यांच्या मनगटाला आहे असे आमचे जबरदस्त असं व्यक्तिमत्व जगदीश ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन. ऑन साइड मध्ये आणखीन एक पुन्हा सोडा नाही पकडली. आता खरं तर आपण पहिला तिसरा झेल त्या ठिकाणी पकडला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे कारण दोन जीवनदान मिळाले होते फलंदाज चंद्रकांतला आणि त्यानंतर मात्र तिसरा झेल त्यांचा पकडण्यात आला. झेलबाज झाले अजून एक तुमचे खेळाडू. नावात दम नाही तो कम रुबाब त्याचा मोठा ये दत्ता कांबले नावाचा ब्रँड सच्चा कार्य करता. थँक्यू. पण खरं तर आज मुंबईचा घाटला संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि त्या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते हे कोण असतील तर जगदीश ठाकूर. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आहे घाटला. आणि एका बाजूने हरिओम शेठ यांचा हा संघ आहे बामणडोंगरी. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. बिग फाईट आजच्या दिवसातील तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आणखीन एक सामना तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल कारण इथे विनर व विपक्ष विनर अशी लढत यानंतर पाहायला मिळेल. तू चल मैं आया अशी ही परिस्थिती निर्माण झाली. बॅकफुटला गेले वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा फटका अप्पर कट डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल मात्र चाललाय दणदण करत सीमा पार चौकार. साऱ्यांना वाटतोय नवाला दोस्ती यारी सहाई कैवारी. साऱ्यांना वाटतोय नवाला दोस्ती यारी सहाई कैवारी. हे टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय. जबरदस्त खूप चांगली बॅटिंग. निखिल गोवारीला प्रत्येक विकेटसाठी 500चं पारितोषिक आहे या मॅचच्या दरम्यान अभिषेक दुबे साहेब यांच्या माध्यमातून. याही वेळेला हा फटका फसलाय. डीप मध्ये झेल पकडतात बारक्या. आणखीन एक धक्का आणि निखिलच्या खात्यामध्ये अजून एक विकेट त्या ठिकाणी ऍड होतोय. बॅटिंग चांगली केली 6 मध्ये केल्या 26 आणि इथे मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी खरं आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये निखिल कडून पाहायला मिळाली. पहिली षटकं संपली त्या ठिकाणी 3 धावा फलकावरती आल्या फक्त 30. आता 5 गडी बाद 5 पूर्ण केलाय तर निखिलसाठी जोरदार नाही होऊ द्या. खरं आपण पहिला त्याने 5 गडी बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 गडी बाद करणं म्हणजे 1 शतक पूर्ण करणं याशी बरोबरी केली त्याने इथे 5 पूर्ण केलाय या स्पर्धेमध्ये निखिल गोवारी या गोलंदाजाने. नुकताच आपण पाहिला भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी याला खरं भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते क्रिकेटमधला सर्वोत्तम पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार त्यांना देऊन त्याचा गौरव करण्यात आला. हे खरं तर क्रिकेटमधलं आणखीन एक मोठं यश त्याने संपादित केलंय आणि ते 5 पूर्ण केलं निखिल गोवारी या गोलंदाजाने. ड्रिंक्स ब्रेक झालाय 12 मध्ये हव्यात. आता मैदानाच्या आतमध्ये तब्बल 54-54. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. 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 4 षटकार आणि 5 विकेट म्हणजे जवळजवळ 4,500चं पारितोषिक निखिलने पटकावलंय. अभिषेक दुबे सर 4,500चं पारितोषिक त्या निखिलच्या नावावरती राहिले आणि बारक्याने बॅटिंग करत असताना षटकार मारले होते तब्बल 1 आणि विकेट त्याने घेतले होते 2 म्हणजे टोटल 6,000चं पारितोषिक ऑलरेडी या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती लागले. आणि खरं तर प्रत्येक फलंदाजाला गोलंदाजाला पारितोषिक आहे. 2 लगातार चौकार 2 लगातार षटकार 2 लगातार विकेट 500 आणि स्पेशली निखिल आणि बारक्याला प्रत्येक षटकाराला प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. अभिषेक दुबे सर शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर त्यांच्या माध्यमातून. यावेळी धीम्या गतीचा बॉलर होता. आज खरं तर आपण पाहिलं टीममध्ये दैवत नाहीये. रोशन म्हात्रे हाही खेळाडू नाहीये आणि एक काल आपण पाहिला कामोडे संघाचे लारा सुलक्षण भोईर यॉर्कर स्पेशालिस्ट आमचे गदर संजय म्हात्रे दादा हे लिजन सर्व खेळाडू आज पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि कामोटे म्हटलं की आमचे भाऊ म्हात्रे सर समालोचक त्यांचाही आम्ही आवाज उल्लेख करून नुकतीच पार्किंग बॉयज ग्रुप आयोजित आपण नगरसेवक ट्रॉफी पाहिली. बंटी भोईर आणि त्यांच्या सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून आयोजन. आणि धुतुम म्हटलं तर क्रिकेटचं माहेरघर आहे. अनेक मोठ्या स्पर्धा धुतुममध्ये आपण पाहिल्या. स्वतः परेश ठाकूर श्याम ठाकूर यांचे चिरंजीव
बॅकफुटला गेले. आता लेदर क्रिकेट मधला हा फटका, पुस्तकी फटका, कॉपीबुक स्टाईल. कट केला बॉलला, स्क्वेअर कट, आणि इथे मात्र मिळाला चौकार टीम धुतुमला. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. 4 धावा आल्या. खरं तर अजून मॅच संपलेली नाहीये, धावा बनवाव्या लागतील. 10 मध्ये 50 हव्या होता, 9 मध्ये करायच्यात 50. 9 मध्ये 50 म्हणजे खूप मोठं खरं तर हे टार्गेट आहे. प्रत्येक बॉलवरती जरी आक्रमण केलं तरी धावा करता येणार नाहीत पूर्ण. चला फुंडे टीमचा कॅप्टन सत्यम आपण रिपोर्टिंग करा. विनर विपक्ष फुंडे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. श्रिया तनिष्क अँड वेदांत 11 फुंडे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला आपण आता इन्व्हाइट करणार आहोत. चला आपण फुंडे टीमला इन्व्हाइट करूया. याही वेळेला हा फटका चांगला होता आणि बॉल मागे चाललाय. षटक संपलंय. बघा घाटला आणि बामणडोंगरी टीम, तेजस आणि आमचे म्हसे घाटलाचे कॅप्टन. चला आपल्या टी शर्ट घेण्यासाठी आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. राज कडू आमचे आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधा. आणि लास्ट ओव्हर आहे, फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. खरं तर धुतुम संघाचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलाय. कामोटे संघाला देखील आम्ही खरं त्यांचाही आभार व्यक्त करू. फुंडे टीम अगदी ऐन वेळेला संघ कमी असताना आम्हाला केलेलं सहकार्य. टिटवाला मांडा देखील आमच्या विनंतीस मान देऊन इथे आलाय. मांडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काही क्षणातच ते देखील दाखल होतील. 1:30-2च्या सुमारास ते पोहोचतील. सेकंड मॅच 4 षटकांचा राहील. पुढचा सामना सेकंड फेरीमधला पहिला सामना 4 षटकांचा राहील आणि फ्रेश मॅच हे 5 षटकांचे राहतील. वेट अँड वॉच. लाफ केला बॉलला, चेतनच्या अगेन्स्ट हल्ला बॉल, षटकार येतो धुतुमला. आहे जनतेचा कारभारी, विकासाचा रस हवुरी ना आमचे दत्ता कमले डिके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डिके दादाची क्या बात आहे. सगळ्यात न्यारी. वन मॅन आर्मी स्वखर्चात हे आयोजन आहे. 1 रुपयाचं डोनेशन नाहीये या स्पर्धेला. आणि स्वखर्चात आपण पाहता सध्या टी शर्ट देखील मिळत नाही या स्पर्धांमध्ये, परंतु त्या संघांना टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून दिल्यात. आणि पुढच्या वर्षी 8 महिला क्रिकेट संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि इथे देखील आपण पाहिला हा फटका उंच गेलाय, अंतर कमी कापतात आणि झेलखाली शतरक्षक सिंगल हँडेड पकडलाय. वॉट अ कॉन्फिडन्स गुणवंत गोवारीचा. आणि विकेट मिळाला टीम खरं तर कामोट्याला आणखीनही धक्का बसला धुतुमला. आमचे दत्ता कमले डिके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डिके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डिके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. खरं तर हा सामना या ठिकाणी बनला असता जर परेश निलेशने चांगला स्टार्ट दिला असा सुरुवातीला, नक्कीच हा सामना बनला असता. कारण धुतुम संघाकडे ती खरं तर कॅपॅसिटी होती धावांचा पाठलाग करण्याची. आता मात्र आपण पाहिलं 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. 36 करायच्या. 48 वरती 8 10व्या क्रमांकाचा खेळाडू निहाल पाटील मैदानामध्ये आलाय. बॅकअप द डिलिव्हरी. यावेळेस ऑन साइड मध्ये हा फटका गुणवंत भरपूर वेगाने चाललाय. ड्राईव्ह मारली असं तरी चाललं असतं, कारण आपण पाहिला ग्रीन ग्रास आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅचच्या दरम्यान.
धन्यवाद. सामना जिंकलाय कामोटे संघाने. हार्ड लक टीम दुतुम. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल स्पर्धेचे मुख्य आयोजक दत्ता कांबळे साहेब आणि संपूर्ण पेनकरांच्या वतीने आपला आभार. आणि जाऊया सामन्याचा. सामनावीर नो डाऊट फायफर ज्याने पूर्ण केलाय. या खरं तर स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 5 गडी बाद केले, 6 मध्ये केल्या 26. तो खेळाडू आहे निखिल गोवारी, सामनाचा सामनावीर. बघा इथून पुढचे सामने हे 5 षटकाचे असतील. आयोजकांनी निर्णय घेतला फुंडे आणि कामोटे आपण टॉस साठी या, परंतु आपण सर्वांनी सहकार्य करा.